शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै. तर 20 जुलैला कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे सोमवारी, तर आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 20 जुलैला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या परिसरात पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर सकाळपासूनच जर बघितलं तर माणगाव, मंडणगड, हरिहरेश्वर, दापोली, महाड, त्याचबरोबर लवसा, त्याचबरोबर लोणावळा, नागठाणे, अलिबाग या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर 3-4 वाजता बघितलं तर माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, महाबळेश्वर या परिसरात वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, त्याचबरोबर बंजर, घरगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली हा परिसर जर बघितला तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस होणार आहे. खास करून आपण जर सांगली परिसर जर बघितला तर सांगलीमध्ये देखील सांगली, तासगाव या भागात चांगल्या पद्धतीचा पाऊस 3च्या सुमारास होणार आहे. इथे आपण जर बघितलं तर विटामध्ये देखील पाऊस आहे, ईश्वरपूरमध्ये पाऊस आहे, कराडमध्ये पाऊस आहे, मायनी, त्याचबरोबर आपण जर कारेगाव, सातारा हा परिसर बघितला तर येथे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण बघूया वातावरणामध्ये सोमवारी 20 जुलैला रात्री काही बदल होतोय का. रात्री जर 12 वाजता जर बघितलं तर सातारा, कारेगाव या परिसरात पाऊस होणार आहे. फलटणमध्ये देखील रात्री 12च्या आसपास पाऊस आहे. अजून आपण बघूया दिवसभर काही बदल बारामती परिसरात होतोय का. आपण जर दुपारी जर बघितलं तर बारामती, फलटण, त्याचबरोबर कात्रज, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, कुरोडवाडी, मोहोळ, त्याचबरोबर सांगोला, जत हा जर परिसर जर आपण बघितला तर अंजनी, तर या परिसरात रिमझिम पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण जर अकलूज, इंदापूर, कुरोडवाडी, परांडा, बार्शी, वैराग हा परिसर बघितला तर जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये देखील होणार आहे. त्याचबरोबर आपण जर भूम, कळंब, करमाळा, कर्जत, कात्रज, श्रीगोंदा, दौंड हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस होणार आहे. त्याचबरोबर केडगाव, शिरूर, त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, ढवलपुरी, त्याचबरोबर पाथर्डी, अमरापूर, शिरूर, कासार, त्याचबरोबर गेवराई, बीड, वडवणी, माजलगाव, पाथरे, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा, त्याचबरोबर जिंतूर, मंठा, परतूर, जालना, त्याचबरोबर अंबड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपण जर बघितलं तर या भागात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर फुलंब्री परिसर जर बघितला, भोकरदम, शेवगाव, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, त्याचबरोबर धरणगाव, जळगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, येवल, चापोडा, अंबळनेर, धुळे, त्याचबरोबर शिरपूर, बलवाडी या परिसरात देखील पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण जर भुसावळ परिसर जर बघितला, भुसावळ, जळगाव, त्याचबरोबर जामनेर, बोदवड, मलकापूर, मंठा या परिसरात देखील रिमझिम पाऊस होणार आहे 3च्या सुमारास. अजून बघूया आपण संध्याकाळी काय. आपण जर बघितलं तर भुसावळ, जामनेर या भागात देखील संध्याकाळी 8च्या सुमारास बोदवड, मलकापूर पाऊस असणार आहे. बुलढाणा, त्याचबरोबर चिखलीमध्ये देखील पाऊस आहे. जाफराबाद, जालन्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण जर परभणी, पूर्णा या भागात बघितलं तर येथे देखील पाऊस आहे. शेवगावमध्ये पाऊस आहे. हिंगोली, वाशिममध्ये पाऊस आहे. म्हणजे मालेगावमध्ये सोमवारी 20 जुलैला 4च्या सुमारास जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. वाशिम, मालेगाव, परतूर या परिसरामध्ये. आता आपण थोडंसं बाजूला पाहूया, म्हणजे यवतमाळ परिसर. यवतमाळ परिसरामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला रात्री देखील म्हणजे वातावरणामध्ये बदल आपल्याला 9च्या सुमारास दिसत आहे. यवतमाळ, नेर, कळंब, पुलगाव, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर वरारा हा जर परिसर बघितला, चिमरूर, उमरेड, त्याचबरोबर नागपूर
या परिसरात देखील म्हणजे जास्त पाऊस नाही पण रिमझिम पाऊस का होईना या भागात असणार आहे. त्याचबरोबर भंडारा, तुमसर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. आपण नागपूर परिसर बघूया. नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये सोमवारी 20 जुलैला 5च्या सुमारास नागपूर, सावनेर त्याचबरोबर काटोल या परिसरात पाऊस हा असणार आहे. तर सर्वांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर तिरोडी, त्याचबरोबर गोंदिया हा परिसर बघितला, आमगाव, तर या भागात जर आपण बघितलं तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर मानपूर परिसर बघितला, कापसी, मानपूर या भागात देखील चांगल्या पद्धतीत पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा अंदाज खूपच महत्त्वाचा आहे. आपण इथे चंद्रपूर परिसर बघूया. चंद्रपूरमध्ये काय परिस्थिती होते पावसाची. आपण जर रात्री 11-12 वाजता बघितलं तर चंद्रपूरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गोडपिंपरी, चंद्रपूर, राजुरा या परिसरामध्ये हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता अजून बघूया आपण मध्य महाराष्ट्रामध्ये अजून काही बदल आपल्याला जाणवतोय का? आता इथे मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं अहिल्यानगर परिसरामध्ये इथे आपण बघूया वातावरणामध्ये बदल काही आपल्याला जाणवतोय का? सोमवारी 20 जुलैला आपण जर 4-5च्या सुमारास जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही आहे, रिमझिम पाऊस आहे. घोडेगावमध्ये देखील रिमझिम पाऊस असेल 5च्या सुमारास. आपण जर इथं राहुरी परिसर जर बघितला तर राहुरीत देखील जास्त काय पाऊस वगैरे नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण असेल. राहुरी, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, कोपरगाव, त्याचबरोबर वैजापूर, येवला, मनमाड, नांदगाव, चाळीस, आता इकडे ह्या भागात म्हणजे मालेगावपर्यंत ढगाळ वातावरण असेल काही प्रमाणात. फक्त मालेगावमध्ये जर बघितलं तर रिमझिम पाऊस हा मालेगाव, नांदगावमध्ये होईल. तर त्याचबरोबर आपण जर चाळीसगाव परिसर बघितला, चाळीसगाव, कन्नड, तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. धुळ्यामध्ये देखील पाऊस आहे, अंबळनेरमध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा परिसर जर बघितला तर सटाण्यामध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर दिंडोरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, घोटी, खंडाळा हा परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस आहे. अकोल्यामध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. जुन्नर, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, शहापूर, वडा, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई, विरार हा जर परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर पेन, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर सोमवारी 20 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस हा पडणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून सविस्तर माहिती सांगितलेलं आहे. जर तुमचा व्हिडिओबद्दल किंवा हवामान अंदाजाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.